रोड अद्धर करून जातात, पक्का रोड करत नाहीत ते. रडक्या बाईला डोळे पुसतेत आणि असं जाते ते नेहमी. मग ते अंडरग्राउंड करो, अगर ये जब तक ओपन है ना तो कचरे की समस्या रहने वाली. जिस दिन घंटा गाड़ी नहीं है उस दिन ये घंटा गाड़ी रहती. जनतेच्या ह्याच्यावर आम्ही मतदान केलं, तुम्हाला पद मिळते, तुम्ही मोठं होता, बरोबर आहे. मग लगेच आम्हाला लगेच नाही विसरायचं तुम्ही. त्यांच्या घरं भरायसाठी आम्ही देत नाहीये, आमचं इथं सुखसुविधा करण्यासाठी आम्ही त्यांना निवडून देत आहेत. पण करतच नाही तर आम्ही कशाला करू. सुद्धा बघितलं नाही आम्ही. नगरसेवक आलेत निवडून, तोंड सुद्धा बघितलं नाही आम्ही. आले में बड़ी समस्या ये है, अभी आप हमारे घर में आकर बैठो, आपको ऐसा लगेगा कि हम गटर में बैठे क्या. आमच्याकडे कोण इथं येऊन व्यवस्थित कामं करतील त्यांना आमचं मतदान आहे. ड्रेनेजचं म्हणजे पावसाचं पाणी आलं ना, आमच्या इथं गुडघ्या एवढं पाणी साचतंय. लहान लेकरांना पण जाता येत नाही का वयस्कर लोकांना जाता येत नाही. बरं जर निवडून दिलं केलं सगळं झालं, आता हिला बघतच नाही तर आम्ही कोणाला निवडून द्यायचं. आता करतो, झालं, संपलं, जिंकले, निवडून आले, जिंकले. तुम्हाला बघायला येणार नाही तिकडे, असं आहे आमच्या गल्लीत. आमच्या 5 गल्लीत दिवसाला एकदा पाणी येते. काय उपयोग आहे मग आम्हाला पाणीपट्टी भरून? काय उपयोग नाही. 3 तास कमीत कमी 5 वर्षातून 3 वेळा तर इकडे येऊन आमची इच्छा विचारायला पाहिजे की पावसाळा तुमची नाही तरी पण हे खड्डे बघा, पाऊस नळाचं पाणी जेव्हा सुटतो त्यावेळेस घरात पाणी कम पण रस्त्यावर जास्त असतंय. त्यावेळेस मतदानच करणार. आम्हाला रोड केला तरच मतदान करणार, नाही तर करत नाही. पाण्याचे हे नाल्याचं तिने काम केलं तरच आम्ही वोट देणार, नाही तर एकही ह्या एरियातनं कुणालाच वोट मिळणार नाही. कारण काही नाही घंटा गाडी आठवड्याला एकदा येते. कोणी तेच माहित नाही आम्हाला, कधी येतच नाही, कधी येत नाही. नमस्कार. BR न्यूज चॅनल प्रस्तुत बोला बेधडक या कार्यक्रमात आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 22 भूषण नगर या ठिकाणी. या प्रभागातील नागरिकांच्या काय समस्या आहेत, काही तक्रारी आहेत, त्या आपण आपल्या BR न्यूज चॅनलच्या बोला बेधडक या कार्यक्रमातून जाणून घेऊयात. नमस्ते काकू. नमस्ते. आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत? रोड जे आहे ते एकदम वर झालेलं आहे आणि पावसाचं पाणी घरात येते. रोड जर करायचं असेल तर सगळं उकरून पुन्हा एकदा ते केलं पाहिजे, रोड करून द्यायचं. आणि हा जो नाला आहे, हे नाल्याची भिंत बांधायची, तटबंदी बांधून घ्यायची नाल्याची. हां, आणि ते मध्ये पाऊस एवढा पडला ना, वरपर्यंत पाणी आलं होतं नाल्यात. आणि लहान मुलं खेळतात, करतात, बॉल खेळतात वगैरे, मग ते एखाद्या वेळेस पडलं बिडलं तर रात्रीचं नुकसान होतंय. मग तुम्ही या अगोदर कोणाकडे तक्रार केली काय या संदर्भात, नाल्याच्या संदर्भात, रस्त्याच्या नाही, संदर्भात? कॉर्पोरेशनला आम्ही जाऊन आलो की. हो, कॉर्पोरेशनला जाऊन आलो. ते काय म्हणतात, ही जागा कॉर्पोरेशनची नाही, रेल्वेची आहे म्हणतात ते. अच्छा, मग रेल्वेकडे त्यांच्याकडे केलं का तक्रार काही? रेल्वेकडं नाही केलं आम्ही रेल्वेकडे गेलोच नाही. ते फक्त कॉर्पोरेशनला जाऊन सांगितलं. मग ते म्हणले, साहेब लोक सुद्धा येऊन पाहणी करून गेले इथं, पण ते रेल्वेची जागा आहे म्हणले, आम्ही याला काही करू शकत नाही म्हणून सांगून गेले. आपल्या प्रभागातील जे प्रतिनिधी होते आपल्याकडे, त्यांना सांगितलं, त्यांना नाही. आम्हाला त्रास तर अगोदरपासूनच आहे. आमचं एकच म्हणणं आहे की कोणी असू दे, नगरसेवक निवड केला त्यांनी थांबू दे. आम्हाला काय, आम्ही काही आमचं घर भागवा असं आमची इच्छा नाही. आमच्या भूषणनगरमध्ये ते अपेक्षाच नाही आहे की कोणची लालच आहे. फक्त आम्हाला काय रोड व्यवस्थित पाहिजे. शिवाय माझ्या घरावरून पूर्ण मेन वायर गेलेत, मेन वायरी, तर ते केबल वायर घालून द्यायची त्यांनी हे ठेवायला पाहिजे. आणि एमएससी वायर घरावरून गेले, तेवढा धोका आहे की लहान मुलं हात लावले तर बी आम्हाला स्वतःला पण धोका येते. ते येऊन स्वतः पण येऊन बघून जाऊ दे. आणि हे रोडचं कसं आहे, हे रोड अद्धर करून जातात, पक्का रोड करत नाहीत ते. रडक्या बाईला डोळे पुसतेत आणि असं जाते ते नेहमी. मग ते आम्ही थकून गेला सारखं त्या गोष्टीला, म्हणजे हे करून. आता कोणीही राहू दे, रोड करायचा असं आम्हाला पक्का पूर्ण उकरून आणि सिमेंटाचा रोड करा. आणि नगरसेवक कमीत कमी 5 वर्षातून 3 वेळा तर इकडे येऊन आमची इच्छा विचारायला पाहिजे की तुमची काय अडचण आहे. कोणी असू दे नगरसेवक, आम्ही मतदान द्यायला त्याला तयार. आमचं हक्काचं मतदान आहे, आम्ही हे करत नाही आहे. पण त्यांनी आमची पण भावना ओळखून घ्यायला पाहिजे. सर्व आम्हाला एवढा त्रास आहे आमच्या गल्लीत, असं आहे की म्हणजे येतच नाहीत अजिबात कुठला जेव्हा अगोदर होते जे नगरसेवक, ते येत होते की 10-15 वर्षाच्या खाली. ते झालं, पाणी 2 तास सुटते. पाणी कसं, पाण्याचं कसं पुरवठा आपल्याकडे होतच नाही. 2 तास सुटते, एकाला भेटते, एकाला भेटत नाही ते तरंब. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला आमच्या एक लास्टला बोर मारून द्यायला पाहिजे. त्यांनी हां, बोर म्हणजे आपसा नाही, बोर मारून द्यायला पाहिजे. आणि त्याची लाईट घेऊन त्यांनी कनेक्शन घेऊन त्यांनी हे करायला पाहिजे. आम्ही त्यांना जागा पण द्यायला तयार आहे. ते जे जागा द्यायला तयार आहे, एवढ्या आमच्या
हे अडचणी आहेत. मैं क्या बोलूं का? हा बोला ना मॅडम, काय समस्या आहेत आपल्या? सब में बड़ी समस्या ये है, अभी आप हमारे घर में आकर बैठो, आपको ऐसा लगेगा कि हम गटर में बैठे क्या। हाँ, इस वजह से ये सब ज़ईफ लोगों की भी तकलीफ, बीमारी, मतलब बीमार हो रहे हैं। कूलर, एसी, फ्रीज, ये सब हर 2 साल में हमको बदलना पड़ रहा, उसका कौन चार्ज देने वाले। और ये पहले नहीं था, ये बाद में हुआ। इसको कम से कम अंडरग्राउंड तो भी कीजिए। ये बच्चे अभी देख रहे हैं आप, ये खुला है, खुला ही अब वो बच्चे को क्या समझता, भागते हुए अंदर आकर गिर गए तो वो, हाँ? आपने किसी के पास तक्रार की है क्या इसके संदर्भ? बहुत जगह अभी कमिश्नर तक गए हम, उस पर कुछ भी निवारण नहीं हुआ, कुछ भी नहीं। तो मतलब हमको आप लोग मरने के लिए छोड़े, मैं तो ऐसा समझ रही, है ना। ये सब हॉस्पिटल का बास लो, गंदा बदबू लो, क्यों हमको ये सज़ा क्यों मिल रही है? इसका कुछ तो भी करो। स्वच्छता अभियान चलाते, ये स्वच्छता है क्या ये देखो, हाँ, इस पर कुछ तो भी करना चाहिए, करायला पाहिजे ह्याच्यावर काय तर। हे जे आहे ना नळ, आपला गटार ओपन आहे किंवा हा नाला आहे, याला काही बंद अर्धपर्यंत ते भिंत आहे, मग इकडे भिंत नाही का? पडली ते पाण्यामध्ये पडली ते मध्ये पावसाचा पाण्यानंतर पडलेलं आहे. आणि हा म्हणलं तर वगळी होती, वगळी ते कंबर तळ्याचं पाणी आहे ना, ओव्हरफुल झाल्यावर त्याची वगळी होती। आता हे बघा, ह्याच्यात घाण पाणी आहे, किती तुम्ही तर थांबू शकता का इथं? तुम्हाला वास आला नाही का त्याचा? हा, मग सारखं जाऊन आम्ही त्याच्यासाठीच निवडून आणतो की आम्हाला ह्याचं काय तर ह्याच्याकडून सुटका पाहिजे। हमारे घर में भी ज़ईफ इंसान है, बीमार हो रहे, हाँ, बच्चे हैं। अभी इतनी गंदी बदबू का, जब वो इलेक्ट्रिक चीज पर इतना असर होता तो हमारी बॉडी पर क्या असर होता होगा, हाँ? आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, हा, बरोबर आहे? तर आता मग तुम्ही आपण मतदान करताना व्यक्ती बघून करणार, काम बघून करणार की पक्ष बघून करणार? आम्ही आमचं हे नाल्याचं काम बघूनच त्यांना वोट देणार। हाँ, हे नाल्याचं तिने काम केलं तरच आम्ही वोट देणार, नाही तर एकही ह्या एरियातनं कुणालाच वोट मिळणार नाही। कारण ये बारिश के पानी में सब जन इस वजह से परेशान हो गए। हाँ, अभी कल ये पानी अगर दीवार तक लगे तो हमारे घर को भी धोखा है उसका, फिर हाँ, उसके ऊपर कुछ तो भी रास्ता मिलना चाहिए। हाँ, ताई ह्यांनी म्हणले आता आम्ही मतदान करणार, पण अगोदर काम केल्यानंतर ना मतदान, पण मतदान अगोदर होतं आणि नंतर ते काम मग बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, तुम्ही जे म्हणता। मग असं आम्हाला नाही 2 मिनिट आहे का, तुम्ही आम्हाला आशा दाखवली, करतो म्हणून झालं, संपलं, जिंकले, निवडून आले, जिंकले। तुम्हाला बघायलाही येणार नाही तिकडे, असं आहे आमच्या गल्लीत। आमच्या गल्लीत कसं आहे माहिती आहे का, ज्या वेळेस इलेक्शन आलं फक्त येतात, हा द्या मत, हात जोडत येतात, त्यांचे कशा ह्याच्याने येतात। एकदा इलेक्शन संपलं, नगरसेवक वाटतं येतच नाही आम्ही अजिबात। मनाप्रमाणाने त्यांना मतदान केलेलं आहे ताई। तेव्हापासनं आम्हाला कामाचं आश्वासन दिल्यावरच आम्ही मत घातलेलं आहे। आता ह्याच्या पुढे आम्हाला हे झालेलं नाहीये, लोक येऊन काम केलेलं नाहीये। मग तुम्ही सगळे गेलात का त्यांच्याकडे की बाबा आम्ही नाही, आम्ही का जाऊ कारण त्यांच्या? समाजाला नाही समस्या आहे. 2 मिनिटांनी त्यांनी आमचं एक अपेक्षा काय आहे, त्यांनी निवडून आम्ही दिले तुम्हाला, बरोबर आहे। तुम्ही कुणाच्या ह्याच्यावर निवडणूक हे करता, जनतेच्या ह्याच्यावर। आम्ही मतदान केल्यावर तुम्हाला पद मिळते, तुम्ही मोठं होता, बरोबर आहे। मग आम्हाला लगेच नाही विसरायचं, तुम्ही एकदा तरी येऊन आम्हाला विचारा विचारा. काय तुमची अडचण आहे। वर्षात आले नाहीत. आम्हाला जेवण मागत नाही, आम्ही घरी येऊन त्यांना, आमचं कोणीच नाहीये, कोणीच तोंड सुद्धा बघितलं नाही आम्ही, नगरसेवक आलेत निवडून, तोंड सुद्धा बघितलं नाही आम्ही, आले सुद्धा नाही इथं। आणि त्याच्यानंतर पाणी जे आहे ना, पाणी सुद्धा व्यवस्थित सोडलं जात नाहीये। पूर्ण आम्ही ना तरुणचं म्हातारे झालं, पाणी पाणी पाणी, हा, ते कोणीच मिठवलं नाही आमचं। आणि आमच्या गल्ली सुशिक्षित आहे का, आम्ही का असं नाहीये की दुसऱ्यांसारखं आम्ही पैसे देऊन किंवा आतून मतदान, आम्ही कुणाचा 1 रुपया प्रामाणिकपणाने आम्ही मतदान करून देत आहोत त्यांना, बस आम्हाला एवढंच की नंतर पाण्याची बोंबच आहे आता किती आमच्याकडे। दिवसाला पाणी पुरवठा आपल्या इथं? आता 4-5 दिवसांनी किती तास पाणी असते? 3 तास। 3 तास. आणि कसं आहे, इकडे उताराला पाणी येतंय आणि तिकडून माझ्या घरापासून पाणीच नसतंय, 2 तास पाणी नसतंय, नंतर न सोडतंय। तिथे ना 10 ते 12 घराला पाणी नाही, स्लो असल्यामुळे इकडे भेटतं, आम्हाला तर पाणीच नाही भेटत। मग कसं करता तुम्ही पाण्याची? काय करायचं मग, ह्याला मागाय त्याच्याकडनं पाईप घे, त्याच्याकडनं पाईप घे, करायचं काय मग? एक अर्धा तास पाणी जायचं आधी अर्धा तास येऊन जाते। पाण्यावाला काय म्हणताय, ताईत मी सोडलंय, तुम्हाला पाणी आलं का नाही आलंय मला का माहित नाही,
तुम्ही दुसऱ्या कनेक्शन घ्या म्हणते, दुसरा कुठला कनेक्शन घ्या. आपण पाणीपट्टी तर भरतो, सगळे कर भरतोय, त्या मोबदल्यात आपल्याला सुविधा मिळत नाही. नाही सुविधा काहीच नाही आम्हाला, काहीच नाही घंटा गाडी आम्हाला. येते वेळेला हा? घंटागाडी रोज येते. हा रोज येते घंटा. हा नाही ना, कचऱ्याचं काहीच नाहीये. जरा कुछ बोलना चाहती हूँ. मेरा नगर सेवक से इतनी एक अपेक्षा है, हम इतने साल आपके पास घूम रहे थे हमारा काम करो बोलकर, अभी आपका इलेक्शन आए इस वजह से आप हमारे पास आ रहे, तो उसका कुछ तो भी निवारण कीजिए, इसको अंडरग्राउंड करो. अगर ये जब तक ओपन है ना तो कचरे की समस्या रहने वाली. जिस दिन घंटा गाड़ी नहीं आई उस दिन ये घंटा गाड़ी रहती. हाँ हाँ, तो हम किस किस के साथ झगड़े करेंगे. वहाँ से 4 घर को ये नाले का प्रॉब्लम नहीं है, बाकी यहाँ के जो 4 घर है उनको सबको इसका प्रॉब्लम है. अभी एक उदाहरण, वो बच्चा वो नाले में गिरकर इकडे येत आहे, त्याच्यातच पाय फ्रॅक्चर झालेला. हा, आता हे भिंत पडल्यानंतर नाही झालेलं. नाही आधी लहान असताना त्याच्यामध्येच पाय फ्रॅक्चर झालेला. त्या आजीला पण त्याच्यामुळे त्रास आहे दम्याचं. ऐसे कितने पेशेंट है ये लाइन में, आप जरा वहाँ तक जाकर देखो, सबको इसकी परेशानी है. हाँ, अभी ये कभी की बात है, ये 2006 में बना, तब से हम लड़ाई कर रहे. इसके पर कब इतने दिन हम चुप बैठेंगे क्या. समोर शाळा पण आहे आणि मुलं पण येतात इथं. शाळेची मुलं येतात, त्या भिंतीवरून वाकून वाकून जातात. एखादा मुलगा पडला तर आणि वाहून गेला तर ते पण आता पाण्याने पण पावसाळ्यामध्ये तर जास्त त्रास. पावसाळ्यामध्ये तर सगळं वर येते पाणी. बघा मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवते, पावसाळ्यामध्ये किती पाणी असते ह्याच्यामध्ये. हाँ, हम किस किस पर ध्यान देंगे, क्या हमारे को ड्यूटी को लगाए क्या तुम महानगर पालिका के. हाँ, ये नाला. हाँ हाँ, हम सब बात से समझ कर लेते, हम दूसरों के जैसा झगड़ा करने तंटा करने कुछ जाते नहीं. जो भी है हम कागदोपत्री से झगड़ा करते अभी तक भी. हाँ लेखी, हाँ सगळं करून बसलो आम्ही. आम्ही हे सगळे इथले एरियाचे सगळे 150-200 लोक गेलो होतो आम्ही भेटायला. नहीं नहीं है तो हमच्याकडे सगळं है, पण कुछ भी नहीं है. ये हमारे को इतनी बड़ी सजा नहीं दो ना ये चीज़ की. हाँ, अगर ऐसा ये नाला बनने वाला है हमको मालूम रहता तो हम यहाँ घर ये नहीं खरीदते ना. हाँ, पहले नहीं था क्या नाला, मतलब 2006 में बनाइए और हम यहाँ 98 में आए इधर. पहला पाए तो हाँ, बाद में बनाइए और वगड़ी बोलकर बनाए थे. अभी ये क्या है, वगड़ी है ये. हाँ, 2 मिनिट इंसान हमारे घर में मेहमान आएंगे तो हमको नाम रखता है तुम्ही कसल्या जागेमध्ये राहतो म्हणून. मग म्हणजे आता अगोदर आता आपल्याकडे नगरसेवक होते, पण आता 2 वर्ष झालं प्रशासक आहे, तर मग प्रशासक तुम्हाला बेस्ट सुविधा देते की आपले लोकप्रतिनिधी दिले. नगरसेवक कोण आहे तेच माहित नाही आम्हाला. कधी येतच नाही, कधी फक्त इलेक्शन आले की येते तिने. इलेक्शनच्या हा, नाहीतर काय समस्या आहे, काय नाही, फक्त वोट मागायला येते, संपलं. मग आता तुमचं काय पाहून मत देणार तुम्ही. लोकप्रतिनिधीला पाहताना आपण पक्ष पाहणार की काम पाहून मत देणार. आमचं कामच झालं नाही तर आम्ही कसं, आमचं कामच झालं नाही आम्ही कसं वोट देणार आहे. काय देणं घेणं ते पक्षाचं काही नाहीये. आम्हाला फक्त आमची काय अडचण आहे आमचे हे करू द्या. यावेळेस आम्ही सगळे ठाम म्हणी पूर्ण भूषण नगर आम्ही एकच ठाम आहे. आमचं जे काय आमचे कामं व्यवस्थित, पक्ष कोणते बी असू दे, आम्ही त्या पक्षाचा विचार करणार नाही, भले ते कोणताही पक्ष दे, आम्ही फक्त कामाचाच विचार नहीं, करणार. आप इतना बोलते ना वोट दो तो काम करेंगे. हम अभी इतना बोलते कि हमारा काम करो तो हम वोट देंगे. हाँ, हमारा काम करो तो हम वोट देंगे. इतना है अभी हमारा, और कुछ भी नहीं है. वो महानगर पालिका से वो झगड़ा है हमारा. ये रोड पूरा पानी में भरती है. रोड यहाँ की ये रोड है ना, पूरा पानी में भरती. इतना तो पानी भरता और स्कूल के बच्चे आते जाते इसमें से चूड़ा मारते जाते. कभी कौन बच्चा गिरा, कभी कुछ हो गया, वो रोड आधे के ऊपर अंदर धसी. मग पावसाळ्यामध्ये ते ओव्हरफ्लो झालं तेव्हा काय प्रशासनाने इथे काय केलं का. फोन करून करून थकलो आम्ही, कोण पण आले नाहीत. पाणी तर सुरुवातीला 2 तास काळा डूस येतात, वास येतात, पेश येतात साबणचं, लय घाण पाणी येतं. तेच पाणी आम्ही प्यायचं का. 3 तास पाणी पुरवठा होतं, त्याचे 2 तास घाण पाणी येते मध्ये. नाही, पहिला अर्धा तास घाण पाणीच येतात, नंतर चांगलं येतात. बंद होते ते. हा, बंद होत आहे. परत 1-2 तास येत नाही आम्हाला, तर पाणीच भेटत नाही. मग कसं करता येते. तुम्ही पाण्याचं? आता काय करायचं, असं यांच्या जवळ घ्या त्यांच्या जवळ घ्या म्हणून एक गागर घ्यायचं. पाणीपट्टी भरतो. भरून पण आम्हाला पाणी नाही. वर्षाची भरतो पाणीपट्टी हा? आणि 5 दिवसाला एकदा पाणी येते. काय उपयोग आहे मग आम्हाला पाणीपट्टी भरून. फक्त अर्धा काय तास, उपयोग नाही. 3 तासात ना अर्धा तास आम्हाला भरपूर पाणी सोडतं. सोडतं. शेवटी ते पण प्रेशरने काय पाणी ते येते येत नाही. आणि अर्ध्या तासात काय पाणी होत पाणी नाही. होता. आलं का. आणि परत विचारायला येते ते चावीवाला, झालं का तुमचं, झालं. पाणी मी झालं म्हणलं का? आम्हाला पाणीच नव्हतं 2 तास आणि आता तुम्ही सोडताय आणि पाणी कसं होईल आमचं म्हणलं. मग त्यांना सांगितल्यानंतर ठेवतात का तरी थोडा. नाही काय नाही वेळात बंद गेल्यावर बंद करतो तो.
फोन उचलत नाही, फोन पण कुणाचं उचलत ते नाही, नसतं. बंद करतो तो कार्यक्रम पाणी असते, कुणाचं लगेचच. ते असते ते असते, पाणी पाहिजे ना. काय हे होतं आमचे आता दुखतात. 3 तास पाणी सोडते, त्यात पण 1 तास घाण पाणी आणि 2 तास मध्ये तुम्ही सांगा 8 दिवसाचं पाणी कसं भरून ठेवायचं. हा त्याच्यामुळे आजार पण वाढत असतात. मग नाही का, हे बघा ह्यांना दम्याची बिमारी आहे. आमच्या घरात आमच्या वडिलाला पाहायचं ते चमडीची बिमारी झाली, त्या काकाला चमडीचे आजार झाले. त्या हौदा सोडून देतो आम्ही आल्याबरोबर, त्या हौदात सगळं गटारीचंच पाणी, मग वापरायला आम्ही गटारीचंच पाणी वापरतो. बाकी काही सुविधा नाही इकडे सार्वजनिक काय पाण्याची सुविधा आहे? व्यवस्था केलेली लाईट गेली की 8-8 दिवस ते बनवायला येत नाहीत. आहे. लाईटचं नाहीये. मी मला टाकले. मग हे रोड बघा की रोड. आता आमच्या इथे एक काम घालून द्या. का म्हणलं तर का म्हणलं तर ना, तिथं आम्ही म्हातार माणसं राहतो. काय रात्रीचा अंधार गुडूक पडतय, पडलेलं पण माहित नाही होत कुणी. लाईटची व्यवस्था हा कशी आहे तुमच्या इथे? आता लय दिवस झाला मी त्या लाईटीसाठी सांगते, पण काही कुणी लक्षातच घेत नाही ते. लाईट नसल्यामुळे नसल्यामुळे पुरेशा प्रमाणात लाईट आहे, त्यामुळे चोरीचं प्रकार हा वाढलं. प्रकरण वाढते. काय पण टाकले की सकाळी दिसतच नाही रात्री. तुम्ही ह्याच्या संदर्भात पण तक्रार केली, लाईटचं पोल हो हवाय हो सध्या. माहित आहे. इथं लई भरपूर मध्ये तर लई भरपूर चोऱ्या झाल्यात. तरी कोणी दखल घेत करी कोण दखलच घेत नाहीत आमच्या इकडं. चोऱ्या होतात, भरपूर होतात चोऱ्या. थंडीच्या दिवसात तर जास्त चोऱ्या होतात, कारण लोक निवांत पाट्याच्या वेळेला गाढ आणि झोप इथे लाईटची सुविधा काय म्हणता तुम्ही? साखर झोपेत असतात ना लोक, त्याच्यामुळं ते त्यांना माहीतच होत नाही चोरी झाली काय झाली. सकाळी उठल्यावर मग त्यांच्या निदर्शनास येते की आपली चोरी झाली. असं आहे. काम एकच आहे. लाईटची सुविधा अपुरी ते म्हणतात तुम्ही. हा आणि लाईटच नाही आमच्या तर अंधारच. आणि कोण पोलीस सुद्धा फिरकत नाही तिथं रात्रीच्या वेळेला, गस्त घालत नाही कुणी पण. गस्त नाही राहत लोक गस्त कुणी घालत नाही. लेकरा सरळ लहान लेकरा अंदाज येत नाही. आता यांचं 1 नंबरच घर आहे. आमचं घरच आहे मॅडम तिथं. ते लहान लेकरा खेळतात, रस्ता पण अपुरा आहे आणि पूर्ण खालून खचलेला आहे रस्ता. रस्ता किती वेळा ह्या रस्त्याची देखभाल किती वेळा झाली किंवा खोदकाम झाले? आता खूप दिवस झालं करून रस्ता, माझ्या मते 10 वर्ष होऊन गेले असतील रस्त्याला. 10 वर्ष होऊन गेले, कोणी परत त्याच्याकडे दुरुस्त नाही कुणी आलंही नाही, पाहिलंही नाही. आता पाण्याची समस्या बोलत, पाण्याची समस्या आहे, मग लाईट कसं आहे? लाईटचं कधी गेली तर लवकर येत नाही, आणि इथं एक आहे मध्ये पोल, तिथे एक आहे, बस दुसरं पोल नाही आहे इथे. लाईटचं हो अपुरी आहे, दिसत नाही, म्हणजे अंधार पडतो खूप. तुम्ही तर अगदी सेंटरला घर आहे म्हणता तुम्ही, शेवटच्या नंबरचं. हे पावसाळ्यामध्ये खूप ओव्हरफ्लो झालं असेल आणि हे पडलेलं, मग लेकरांना खूप त्रास झाला. ओव्हरफ्लो झालं होतं, पूर्ण शेतात पाणी होतं आणि मच्छरने एवढा त्रास होत होता की नाही विचारायला. अच्छा. मग अगोदर आपल्याकडे लोकप्रतिनिधी होते, आता प्रशासक होतं, त्यांना कधी तक्रार केलात का तुम्ही? मॅडम मी महापालिकेला 2दा अर्ज लिहून दिला आहे ते नाल्यासाठीच. ते काय वरपर्यंत गेले, परत रिटर्न आलेच नाही, काही म्हणजे हेच नाही बघण्यात, फॉलोअप घेतले नाही त्यांनी. आणखी काही समस्या आहे की तुम्हाला वाटतं ही पण खूप त्रासदायक होते आपल्या प्रभागात? आम्हाला फक्त समस्या फक्त नाल्याची आहे बघ, दुसरं काही नाही. नाला लाईटची हा लाईटची पण व्यवस्था होईल. प्रॉब्लेम होत आहे, पाणीच येतो प्रॉब्लेम, पण कधी घाण येतं, कधी कसं असतंय. कॉर्पोरेशनचं कसं थोडंफार मिक्स झालं की घाण येतच पाणी, त्याच्यामुळे दुसरं काही नाही. साठी आणि रुद्रासाठी हे नाला लय खतरनाक. सगळ्यात महत्त्वाची आपल्या प्रभागातली समस्या आहे की नाला तुम्ही अंडरग्राऊंड करून द्या अंडरग्राऊंड. आणि ते शेतातले जेवढे पण ड्रेनेज आहे ना सगळे मोकळेत. पाणी भरलं, झाकण नाही, ओव्हरफ्लो हे होऊन जाते. पाऊस आले की नाला पण भरते आणि ते पण भरते आणि सगळं बाहेर पाणी सगळं. तर प्रेक्षक आपण आलो आहोत नवीन RTO ऑफिस बहिरवस्ती यतीमखाना या ठिकाणी. या ठिकाणी नागरिकांच्या काय समस्या आहे, रस्त्यासंदर्भात असतील किंवा मूलभूत समस्या आहे, या ठिकाणी जाणून घेऊयात. दादा काय सांगाल आपण, आपल्या इथं काय समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये? आमच्याकडे समस्या म्हणजे काय, रस्ते इथं काही करत नाही, ड्रेनेजचं काम केलेलं नाहीत. वारंवार आम्ही त्यांच्याकडे अर्ज देऊन देखील काही दखल घेण्यात आलेलं नाही आहे. इथं वयस्कर लोकांचं ॲक्सिडेंट व्हायला लागलेत, पडायला लागलेत, आजारी पडायलेत, त्यांचं कोणी दखल घेत नाही आहेत. दादा हा रस्ता किती दिवस झाला खोदून ठेवलेला आहे? कमी 2 वर्ष झालं मॅडम. तुम्ही ॲक्सिडेंट झालं, कोणाशी संपर्क साधला, तक्रारी केल्या? लय जण सांगितलं मॅडम, कोणी सुद्धा आलं नाही मध्ये झाला. तुम्ही सांगून पण नाही दखल हो घेतली? कोणी लेखी तक्रार आम्ही देऊन देखील दखल घेतलेले नाहीत. रस्त्यासंदर्भात ड्रेनेजची काय समस्या दादा? ड्रेनेजचं म्हणजे पावसाचं पाणी आलं ना आमच्या इथं गुडघ्या एवढं पाणी साचतंय. लहान लेकरांना पण जाता येत नाही का वयस्कर लोकांना जाता येत नाही, तर मोठ्यांचं तर काय विचारायला नको. ॲक्सिडेंटवर ॲक्सिडेंट व्हायला लागले तिथं, तरी कोण दखल घेत नाहीत. मग ह्याच्यासाठी आम्ही कोणाकडे जायचं? आपण तक्रार केली, लोकप्रतिनिधींकडे केली, हो हो महापालिकेकडे भरपूर केली? भरपूर केलेत. ते करू येऊ बघून जातात, येऊन बघून जातात, करतो म्हणतात, पण काय करत नाही. परत काही फॉलोअप घेत नाही? काही नाही.
काय सांगाल काका तुम्ही किती वर्षापासून ह्या समस्येशी त्रस्त आहात? 2-3 वर्ष झाले समस्या चालू आहे. इकडे रस्ते काय नाही ते प्रॉब्लेम असं यायला त्याला प्रॉब्लेम, गाड्या ॲक्सिडेंट होते, ते माणसं पडते ते उडते, ते जायला रस्ता नाही घराकडे जायला, खाली जायला रस्ता नाही. काय माणसं जायचं कसं यायचं कसं? या संदर्भात तक्रार कोणी दखल घेतली? नाही अजून तर कोणी दखल घेतलं ना. 4-5 लोकांना बोलले, ते मेंबरला सांगितलं, पण काही उपयोग झालेला नाही त्याचं काही. असून मेंबर नसल्यासारखे ते इथं. या एरियामध्ये. लय जनार्दन पडतात आई असे ह्याचे लोक कोणतं ते वरचं बघा शेटजी, आता किती वेळा पडले तिथं आजारी पडायला. वरचे लोक पडतात त्यांना पाणी पाजवावं लागतं. बेशुद्ध पडतात इथं पडतात रोडवरती. वयस्कर बायका पडतात. परत आम्ही पाणी आणा त्यांना पाय घास हात घास करून शुद्धीवर आणून पाठवतो. लई झालं तर कान्या रस्त्याचे खूप मोठे खूप त्रस्त आहेत. त्रास लई आम्हाला. पाणी येतो कालची वेळेला? पाणी येतच की नाही पिण्याचं पाणी कसं आपल्याकडे? हाय गढूळ पाणी. गढूळ पाणी. एवढं शुद्ध पाणी येत नाही. पाणी किती दिवसाड आहे आपल्याकडे? पाणी आहे मॅडम, पाणी चांगलं येतं. उशीर येतं, रात्री येते पण. अपरात्री हो रात्री येतं. रात्री 12च्या नंतरच येतं पाणी. रस्त्याचं खूप प्रॉब्लेम आहे बघा. सगळ्यात मोठी समस्या आपल्याकडे रस्त्याची आहे. खूप खड्डे आहेत, गाडी चालवताना खूप कमराला दचके बसते, तर खूप त्रास आहे आम्हाला रस्त्यामुळे. चिंध्या कमरेला बांधून फिरायला पट्टे फाटलेच आमचे. आणून बांधून घेऊन हे चिंडी बांधून घेऊन फिरतो. चालणं एवढे बघा लई वाईट आहे जागा. रस्ता खूप खराब आहे. खड्डे लई त्रास देतात हे खड्ड्यामुळं ना. पावसाळ्यात काय अंदाज येत नसेल खड्ड्यांचा? तेव्हा तरी येतच नाही काय, ते सफाई कुठं आहे खड्डा कुठं आहे कळतच नाही. पडायचं उठायचं चालायचं असं आहे. आदित्यनगरला जाणारे लई पडतात इथं. भयंकर पडायचं. काय सांगता मावशी आपल्या काय काय समस्या? असे काय रोड खराब आहे, पाणी येत नाही वेळेवर. घंटागाडी वेळेला घंटागाडी कवा तर 4 दिवसाला 2 दिवसाला येते आहे. आणि पडते ती गाडीवरनी लोक. रस्ते पाणी किती आहे बघा माग. उन्हाळ्यात असं पाणी आता पावसाळ्यात तर भरपूर. पावसाळ्यात लय पाणी होडा होतंय. मग काय रस्त्याचं लय त्रास आहे. लय त्रास आहे रस्त्याचं. म्हणून म्हणलं घंटागाडी येते वेळेला 4 महिन्यात एकदा 2दा येते. आणि मग कचरा कुठे ठेवायचा एवढा दिवस? मग रस्त्यावर टाकता काय करावं. मग त्याच्यामुळे दुर्गंधी होऊन आपलेच लेकरं आजारी पडतात. मग आता कुठे डिग लावून ठेवायचं पोतं भरून. मग आता काय करा, किती दिवस वास उठणार ना घरामध्ये. मग आपण कचरा कुठेतरी चौकात टाकून देतो ती काय इथं तिथं टाकतो. मग काय टाकून देते, मग टाकू देत नाही ते. लाईटची कशी व्यवस्था आहे मग? लाईट लाईट आहे. कचराची समस्या आपल्याकडे घंटागाडी येत नाही वेळेवर येत नाही. पाणी रोड खड्डे चिखल सगळं रोडवर रातच्या 12-1ला येते पाणी. रातभर पाणीच भरत बसावं लागतंय. पाणी रात्री भरायचं मग दिवस परत सकाळी मी कामाला जायचं. म्हणजे रात्री पाणी भरायचं दिवसा परत काम करायचं. हाँ क्या नहीं, पानी बारिश का बहुत आता, घर को जैसा खड्डे तक जाता है, आना जाना दुकानों को ऐसा पड़ता. हाँ बहुत बारिश का पानी बहुत आता. कोणाला तक्रार केलं त्या संदर्भात आपण? करते कौन सुनते कहाँ, लेकिन करे तो कोण ऐकत हाँ कौन देखते नहीं, कौन बोलते नहीं, कौन बनाते और ऐसा होती हो का तो अच्छा बनाते नहीं. तो कधीपासून हा रस्ता खोदलेला आहे? ये अब कितने दिन हो रहा कि माँ के होद को. 2 वर्षापासून जी 2 साल हाँ बहुत पानी, बहुत बारिश का ना बहुत पानी बहता घरा के सामने से भी पड़त. हाँ लहान मुलं सब बच्चे छोटे छोटे आने जाने मुश्किल होती ना रस्ते पर. पावसाळा नाही तरी पण हे खड्डे बघा, नळाचं पाणी जेव्हा सुटतो त्यावेळेस घरात पाणी कम पण रस्त्यावर जास्त असतंय. इकडले ह्याला कोण वाली आहे का नाही? तुम्ही मग या संदर्भात तक्रार केली महापालिकेला? भरपूर वेळा केलेली आहे. इथं सगळ्यांच्या सह्या आणा म्हणतात, सह्या दिले, सगळं केले, पण कोणीही दखल घेत नाहीत. इथं वालीच नाही माझ्या मते. तुमच्या प्रभागाला वाली नाही? काही नाही. आता काही दिवसांपासून तर प्रशासन आहे, मग त्यांना कधी महापालिकेला तक्रार केल्यात का? अगोदर लोकप्रतिनिधी होते आपले. हो केलेलं आहे. महापालिकेचे लोक येऊन पाहून गेलेले आहेत, काही केलेले नाहीत. ड्रेनेजचं करा म्हटलं तर ड्रेनेजचं देखील करत नाहीत. ड्रेनेजची पण आपली सुविधा झाली नाही. आहे ड्रेनेज आहे पण काही उपयोग नाही. त्यातनं पाणी जात नाही. ड्रेनेजच्या वरनं पाणी वाहत आहे, ड्रेनेजच्या आतनं पाणी जात नाही. म्हटलं तर ते वर जाऊन सांगावं लागेल, बघावं, महिना लागेल, 2 महिना लागेल.
काही होत नाही. आज 20 वर्ष झाले मी इथं राहतोय. कनेक्शन कट केले पाईपलाईन टाकताना त्याने पाईपलाईन जोडून देत नाही, ते तुम्ही जोडा ना तर काय बी करा असं सांगून जाते ते. बघून घ्या म्हणतात. बघून घ्या म्हणतात. ड्रेनेजचं जे आपल्या घरापर्यंत जे ड्रेनेज तिथे कट केलेलं आहे. कट केलेलं असते पण कित्येक तरी जोडून जणांचं देत कट नाही केलंय. नळाचे पियाचे पाण्याचे पैपा तुटलेले ते देखील दुरुस्त केले नाही. हे त्यामुळे हे सगळं पाणी आहे इथं. रोडवर वाहते. हो, आणि ते मध्ये काय तर ड्रेनेजचं काम करताना हे खड्डे केलेलं ते देखील केले नाहीत. आम्ही करणारे नंतर करणारे म्हणून आज 2 वर्ष झाले. म्हणजे महिना 2 महिन्याचा वायदा देतात, 20 वर्ष चालतं हे. 20 वर्ष झाले तरी असंच आहे. पण हे काय सुधारत नाहीयेत. मग आता ह्या लोकांना आम्ही काय करायचं, काय जायचं कुठं आम्ही आता? कोणाला बोलायचं, कोणाला सांगायचं? आता लवकरच मतदान होणार आहे. मग आपण मतदान करताना काय डोक्यात आपल्या उमेदवार कसा आहे की काम बघून करणार की पक्ष बघून करणार? उमेदवार काम बघून आमच्याकडे कोण इथं येऊन व्यवस्थित कामं करतील त्यांना आमचं मतदान आहे. त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला नाही म्हटलं तर आम्ही घराच्या बाहेरच निघणार नाही. मतदानच करणार नाही. मतदान करणं हा आपला अधिकार आहे. पण काय उपयोग आहे? त्यांच्या घर भरायसाठी आम्ही देत नाहीये. आमचं इथं सुख सुविधा करण्यासाठी आम्ही त्यांना निवडून देत आहे. पण करतच नाही तर आम्ही कशाला करू? त्यापेक्षा न केलेलं चांगलं ना. नाही, आपण योग्य उमेदवार विचारपूर्वक सगळ्यांनी ठरवून जर केला तर त्याच्यातून सुविधा आपल्याला मिळते. नाही, हे असे विचार आम्ही फार वेळा केलेत. फार वेळा नगरसेवक आलेले आहेत. पण कोण आले का इथं? एकदा निवडून गेल्यानंतर इथं कोणीही डुंकून बघत नाहीत. भेटायला गेलं तर वेळ नाहीये, बाहेर आहेत, मीटिंग मध्ये आहेत असं सांगतात. काय उपयोग आहे? सारखेच आहेत. एक सुद्धा पक्षाचा उमेदवार चांगला नाहीये. निवडून द्यायचं तर लांबच राहिला प्रश्न. काय सांगता? आता मतदान आहे महिनाभराने, तर कसा उमेदवार तुम्हाला असेल ना लक्षामध्ये? आपण विचार केला असेल ना? किती बऱ्याच जर निवडून दिलं केलं सगळं झालं. आता हिला बघतच नाही तर आम्ही कोणाला निवडून द्यायचं? आता कोणाला कोणत्या नगरसेवकाला निवडून द्यायचं म्हणून ही आता घरापासल्या रस्ते तयार करते ते, पण दुसरेच रस्ते तयार करत नाही ते. असे नगरसेवक आहेत आपल्या इथं. म्हणून 2 महिने झालं भर घातलेत, खरं त्याचा काय उपयोग करी नाहीत. 2 महिने झाले भर घालून ठेवले रोड करतात म्हणून, तरी काय करी नाहीत. नाही, परवा 2 महिने झालं येऊन पडलाय, पडलेले आहे रोडच्या कडेला. ते रोड करण्यासाठी तिने काय येऊन करी नाहीत. मग असं मेंबर लोकांना आम्ही कसं मत घालणार? तुम्ही ते बोललात का? त्यांच्याकडे पाठपुरावा केलेत की सगळं अर्ज दिले, सगळं दिले, कोणी येतच नाहीत. रोड अजून बी करतात. 2 वर्षापासून रोडची हा तरी करत नाही. काही म्हणल्या भर टाकून गेले 2 महिने. आत्ता झालं हे पण आत्ता झालं हे महिना 2 महिने झाला. हा, बाजूला पडलेले आणखी रस्त्यावर पडले. हा, अगदी रस्त्याला रस्ता नाही, गाड्या बंद पडाल्या, काय करायचं? सारखं लेकरा घेऊन पडायचं. हा, असं असतंय. पाणी लाईट आहे पण पाणी नाही. पाण्याचं तर संध्याकाळी येतच नाही पाणी आम्हाला. रात्री 10च्या नंतर पाणी येते, 11ला 12ला 1ला. मग रात्रभर भरायचं पाणी. मग ते पाण्याच्या वेळेत बदल करा असं कधी मागणी केली? मागणी केलंय. कोणी येत नाही आमच्याकडं, कोणच येत नाही आमच्याकडं. पाण्याची पण मागणी केली, कोणच येत नाही आमच्याकडं. पहिले रक्षित दाखवा, मग तुम्हाला त्यांना काय माहिती देत तुम्ही माहिती सांगा त्यांना. अहो, तुम्ही पहिला इथले येऊन रस्ते बघा, करा, आणि मग बोलू द्या ना. मग तुम्ही येऊन बोला ना आम्हाला की तुम्ही आमच्यासाठी काय केलं नाहीत म्हणून. तुम्ही आमच्यासाठी काय करत नाही तर आम्ही तुमच्यासाठी कशाला काय करू? हे बाहेरचा रस्ता झाला तुम्ही दाखवत आहेत. आतले रस्ते तर ह्याच्यापेक्षा खराब आहेत. आम्हाला चालता येत नाहीत. आज माझे वडील एक्सपायर्ड झाले ह्या रस्त्यामुळेच. या रस्त्यामुळे तुमच्या वडिलांना हो, एक्सपायर्ड झाले. नाही, पडले, वाहत्या पाण्यातनं पडले. प्रशासन हो, आम्ही तर तेच म्हणणार. काय उपयोग आहे सरकारचं? आमच्या बुजुर्ग जे आई वडील आहेत तेच पडायला लागले. आता माझी आई अंथरुणात पडू नये. या पावसाळ्यामध्ये जी पाण्यात पडली आहे, अजून पण तिने अंथरुणात पडू नये. वयोवृद्ध लोकांचं लवकर कव्हर होत नाही. आम्ही लोक काय एवढे श्रीमंत नाहीत की मोठमोठे दवाखाने वगैरे करण्यासाठी. झोपडपट्टीत राहणारे लोक सेवा करायला पाहिजे, ह्यांची करत नाहीत. काय उपयोग आहे? म्हणजे आता आपण महापालिकेला टॅक्स देतोय, सगळ्याचं कर देतोय, पाणीपट्टी देतोय, फुकट फाकट आमचे पैसे जातात बघा. हे त्याच्या सुविधा मिळतात काही नाही. घंटा गाडी आठवड्याला एकदा येते, 8-10 दिवसाला एकदा येते घंटा गाडी. आणि तो कचरा रस्त्यावर फेकला जातो. मग परत काय करणार? आम्ही काय करणार? बघा, जनावर येऊन कसे सगळं घाण करून ठेवले तर काही विचारायला नको. म्हणजे पाळीव प्राण्यांचा पण आपल्या इथे त्रास भरपूर त्रास आहे. मग ते प्राणी नेण्यासाठी गाडी येते, तशी काही तक्रार केली? काही आलेलं नाहीये. सगळ्या प्रकारचे आमचे हे पर्याय मार्ग झालेले आहेत. कोणीही काही त्याची दखल घेत नाहीत, त्यामुळे काही उपयोग नाही. आणि आम्ही कोणाला तक्रार करणार आहे? करून कोणाला आमचं कोण आहे? तक्रार करून कोणाला करणार? आता आपल्या शासनाला सांगणार ना. मग शासनच दखल घेत नाही तर आम्ही परत करायचं कोणाला?
कोणालाच करू शकत. आता ह्या महिलांच्या अशा कंप्लेंट आहे की बाबा रात्री पाणी येतं 12 वाजता, 12 ते रात्रभर मग पाणी भरायचं, मग पाण्याच्या वेळेमध्ये बदल करा असं कधी आपण मागणी केली का? आता कुणाला करणार आम्ही? ती केली नाही पण कुणाला करणार? महापालिकेकडे केलं कधी करा का? पूर्वीपासूनच आम्ही कामधंदा सोडून त्यांच्या महागा लागत बसा सारखं कामधंदा सोडून त्या महागा जावं लागतंय ना. मग काम करायचं का त्यांच्या मागं पडतं? आम्ही काही नेता बिता येतं ते मोठे नेते असतात ते बाबा फोन केले की जाऊन रस्ता, आता इकडे थोडे रस्ते झालेले आहेत मधले, फोन केले की रस्ता बनवते त्यांचे. मग इथलं का करायला नको? मेन रस्ता ही मेन रस्ते इकडले यतीमखान्याकडचे रस्ते बघितले तर सगळे सिमेंट रस्ते आहेत व्यवस्थित. आमच्या इथं बघितलं खड्डेच खड्डे आहेत, तुम्ही तिथं एवढे मोठे मोठे खड्डे. बोळाचं अंतर आहे. हो, एकाच बोळाचं अंतर आहे, पण एक बोळामध्ये एकीकडचे काम झाले पण एकीकडचे नाही. मग हे कोण जबाबदार? होतोय या वस्तीमधल्या भैरू वस्तीमधल्या लोकांवरती अन्याय होतो. हो हो, त्यांचा आहे पावर नेता म्हणून त्याने करून घेतात. आमच्यात कोण आहे नेता? आमच्यात कोण नेता बिता? आम्ही सर्वसामान्य नागरिक. मग त्यासाठी काय करायचं? गेले 20 वर्षापासून तुम्ही तक्रार करताय तरी दखल घेत नाही. काय 20 वर्ष काय रोज काय करून तर काय उपयोग आहे? त्याला संबंध यायला पाहिजे ना. केलं तर बाबा दखल घेतली तर माणूस करून तर टाकायला पाहिजे. आता मध्ये एक 6 महिन्याखाली वर्षाखाली रस्ते खरडून गेलेत 10 लोक लावून महानगरपालिकेचे रस्ता करण्याच्या हिशोबाने खरडून गेलेत, अजून रस्ता बनवतात. 2 महिने झाले का त्या गोष्टीला? हा, किती दिवस झाले त्या या गोष्टीला 4 महिने झाले, 4-6 महिने झाले. रस्ता खरडून जाऊन 4 महिने झाले. खरडून गेलेत फक्त. काही केले आणि ते ढीग घेऊन पडलेत. हे ढीग आम्ही खड्डे बुजवण्यासाठी आणलं, ते देखील येऊन काही केलेलं नाहीत. येऊन पडले पर्सनल आम्ही आणून टाकलेले. पर्सल आणून टाकले. हो, कोण केलेलं नाहीये. 2 महिने झाले येऊन बघा. काय सांगाल आणखी आजी तुम्ही? काय आता पाण्यासाठी एक प्रॉब्लेम होता आमचा. आता पाणी पण येत नाही, रात्री 1ला 2ला येत आहे. कधी उठून रात्रभर जागायचं काम करून आलेले लोक असतात, कसं भरायचं पाणी? हां, आणि सकाळी 7 वाजेपर्यंत ठेवत. रात्री अपरात्री ठेवायचं. रात्री 1 वाजता 1:30 वाजता आलेलं पाणी सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे रात्रभर काम पाणी भरायच्या दिवसाला कामाला जायचं. हां, मग कष्टकरी वर्ग आपला. हां, मग कसं करायचं सांगा भाऊ? पाण्याचा तर लय प्रॉब्लेम आहे. घंटा गाडीचा पण प्रॉब्लेम. हां, घंटा गाडी प्रॉब्लेम आहे. परत इथं यायचं जायचं हे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. सगळं प्रॉब्लेम. सगळ्या मूलभूत सोयीच नाही. हां, सगळंच नाही सोय कुठल्याच आमच्याकडं. आणि मतदान करायला या मतदान करा म्हणते. मग आता आपण करताना नाही, आम्ही ह्यावेळेस मतदानच करणार. आम्हाला रोड केला तरच मतदान करणार, नाही तर करत नाही. पाण्याची सोय, ड्रेनेज सोय, सगळी व्यवस्था सगळी असली तरच करणार, नाही तर करणार नाही. आपण आपला मत देणं हा आपला अधिकार आहे, तर तो आपण नाही आम्ही देणारच नाही ह्यावेळेस. आमची सगळी सोय केली तरच. अधिकार वाया जाऊ द्या. नाही, आमचा अधिकार वाया गेलेला चालेल, कारण आम्हाला घाणीतच राहायचंय ना. मग कसं त्यांना निवडून देऊ? आम्हाला घाणीत तुम्हाला राहू द्यायचंय ना, मग आम्ही तुम्हाला निवडून कशाला तुमचे घर भरायला देऊ? आम्हाला नको आहे. ज्या वेळेस आमची इथं सुखसोयी करतील त्यावेळेस या आमच्याकडे बोलायला, आम्ही तेव्हा येतो. भैरू वस्तीमध्ये लोकांनी एकत्र होऊन कधी लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली काय संदर्भात? भरपूर वेळा केलेले, काही येणं जाणं बंद करायला हवं, कारण लहान मुलं असं येतं जातात, धडक लागले, पडलं, 1-2 झालेले ते ऍक्सिडेंट. तर रस्ते खराब, त्याच्यात जड वाहतूक आहे. हां, जड वाहतूक येतात. ट्रका जे मोठ्या ट्रका येतात इकडून, आरटीओच्या गाड्या, ट्रका ही ते येतात. काय करायचं? संबंध काय? माणसं पडतात, मरतात, येतं, चालतं का? दादा, आपली रोजची या रोडनी वाहतूक आहे का? बघा मॅडम, हे जे आहे ना RTOP चौकाचं आंबेडकर चौक आणि तिकडनं लिंबेवाडीला जाणारा हा मोठा रस्ता आहे. इथल्या इथून आहे ना स्टेशनला, मोदीला, सगळ्यांना जाणारा हा मोठा रस्ता आहे. ह्या रस्त्याची तुम्ही दशा बघा. तुम्ही इथं दाखवा पहिला कॅमेरा. हे बघा. तुमच्या रोज येण्या हो, आमचं रोज आहे काय. आणि इथून यतीमखाना ही शाळा आहे, मदरसा आहे, परत खाली 2 शाळा आहेत. एक विधव विकास आहे, एक सुशील मराठी शाळा आहे. ते लेकरं इथूनच ये जा करतात. शाळेला येण्याचा हो. मुलांना घेऊन खूप त्रास झाला. त्रास मॅडम, इथं पावसात पाणी तुम्ही बघितलं ना, तुम्ही थांबणार पण नाही इथं काय. आता पाऊस नसताना ह्या पाणी थांबलेलं. हां, हे मेन कसं आहे, हे जे पाण्याची जी लाईन आहे ना, पाणी आलं ना पूर्ण हे रस्त्याला वाहतं. असं वाटतं की एखादा पाऊस आल्यासारखं. एवढं त्रास होतं. आणि खड्डे असे मॅडम, तुम्हाला मी काय सांगू की असं गाडी चालवतच येत नाही. काय चालवावं का चालत घेऊन जावं गाडी, ही असं प्रश्न आहे. ही सोलापूरची, आपल्या मेन सिटीची ही दशा आहे. स्मार्ट सिटीमध्ये आपली स्मार्ट सिटी वाटतं का मॅडम तुम्हाला? ही तुम्हीच बघा, मी सांगत नाही काय, जनता सांगू ते स्मार्ट सिटी दिसते का? हा मेन प्रश्न आहे की मॅडम, रस्ता हा मूलभूत सुविधा आहे. मूलभूत सुविधा आहे.
असं असेल तर कसं मॅडम? तर प्रेक्षको, आपण पाहू शकता किती दयनीय अवस्था आहे या प्रभागामध्ये. मूलभूत सोयी सुविधांसाठी या नागरिकांची मागणी आहे. खूप काही मागणी नाही आहे, जे की ड्रेनेज, कचरा, घंटागाडी, रस्ते या मूलभूत सोयी सुविधांपासूनच इथले नागरिक वंचित आहेत. तर या समस्या ज्या या प्रभागातील लोकांनी आपल्या स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. आमच्या BR न्यूज चॅनलच्या बोला बेधडक या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की या प्रभागातील समस्या येथील स्थानिक नागरिक किंवा लोकप्रतिनिधींनी याची दखल घ्यावी आणि या नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. आपण पुन्हा भेटूयात पुढील प्रभागामध्ये नवीन समस्यांसोबत. तोपर्यंत पाहत रहा BR न्यूज चॅनल.